1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, 1 चमचा मीठ घ्यायचं, पाव चमचा साखर घ्यायची, चिमूटभर हळद घ्यायची, 2 चमचे ओवा घ्यायचा, 1 चमचा तेल घ्यायचं, पीठ थोडंसं कडक मळून घ्यायचं, पिठाला तेल लावून छान मळून घ्यायचं, पीठ 10 मिनिटं झाकून मळून होऊ द्यायचं। आता पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे। तेल घेऊन पुऱ्या गोल लाटून घ्यायच्या। तेलात 1 छोटी पिठाची गोळी टाकायची, ती वरती आली की तेल तापलं आहे। तेलात पुरी टाकून घ्यायची, पुरीची खालची वरची बाजू छान तळून घ्यायची। पुरीचं तेल नितळून घ्यायचं। पीठ छान भिजलं की पुऱ्या अशा मस्त टम्म फुलतात। आता सर्व पुऱ्या छान तळून घ्यायच्या। पुरींखाली टिश्यू पेपर टाकून घ्यायचा। टिश्यू पेपर पुरींचं तेल शोषून घेतो। सर्व बटाट्यांना छोटे छोटे कट लावून घ्यायचे। बटाटे कुकरला लावून घ्यायचे। अर्धा चमचा मीठ टाकायचं। कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या। आलं लसूण पेस्ट घ्यायची, कांदा कापून घ्यायचा, कढीपत्ता घ्यायचा, मिरच्या घ्यायच्या, कोथिंबीर घ्यायची, 2 चमचे तेल घ्यायचं। तेल तापलं आहे का नाही मोहरी टाकून बघायची। ती तडतडली की अर्धा चम्मच मोहरी टाकायची, अर्धा चम्मच जिरा टाकायचं, आलं लसूण पेस्ट टाकायची, कढीपत्ता टाकायचा, तो छान परतवून घ्यायचा। कापलेला कांदा टाकायचा, अर्धा चम्मच मीठ टाकायचं आपल्या आवडीनुसार। कांद्यामध्ये मीठ टाकलं की कांदा छान परतला जातो।
मिरच्या टाकून घ्यायच्या, त्या छान परतवून घ्यायच्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. कांदा छान परतवून घ्यायचा. उकळलेल्या बटाट्याचे साल काढून त्याचे काप करून घ्यायचे. कांदा परतला की त्यात पाव चमचा हळद टाकून घ्यायची. हळद छान परतवून घ्यायची. नंतर त्यात बटाट्याचे काप टाकायचे, ते पण छान परतवून घ्यायचे, खालीवर करून घ्यायचे. आता बटाट्यांना वाफ भरू द्यायची. वाफ भरले की त्यात कोथिंबीर टाकायची. तयार झाली आपली बटाट्याची भाजी.